नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत। आज आपण इयत्ता 10वीचं मॅथ पार्ट फर्स्ट या विषयाचं पहिलं जे चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधला पुढचा टॉपिक आज आपल्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर तो टॉपिक आहे मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन। याच्यातील पहिली मेथड आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिली, ती म्हणजे एलिमिनेशन मेथड। त्याच्यातले दोन भाग होते, दोघं याच्यावर आपली चर्चा झालेली आहे। आता दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे ग्राफिकल मेथड्स, बरोबर। मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन याच्यातली दुसरी जी मेथड आहे ती मेथड आहे ग्राफिकल मेथड। ग्राफिकल मेथड म्हणजेच ग्राफच्या सहाय्याने आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे, म्हणजे त्याचा सोल्युशन फाइंड करायचे। आता ग्राफ पेपरच्या ठिकाणी यूज करावा लागणार आहे। तर आपल्याला मागच्या स्टँडर्डमध्ये इन 9th स्टँडर्ड वी लर्न दॅट द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज अ स्ट्रेट लाईन। जर आपण एका लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल असणाऱ्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ जर आपण काढला तर तो ग्राफ एक स्ट्रेट लाईन येते, म्हणून सुद्धा त्याला लिनियर इक्वेशन असं म्हणतात की ज्या इक्वेशनचा ग्राफ सरळ रेषा असते, एक स्ट्रेट लाईन येते, त्याला लिनियर इक्वेशन म्हणता येईल, बरोबर। आता ग्राफिकलच्या सहाय्याने कसं करायचं बघा। आपल्याला माहिती आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स, म्हणजे त्याच्या ज्या ऑर्डर पेअर्स मिळाले की ज्या ऑर्डर पेअरमुळे ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं, ती ऑर्डर पेअर आपल्याला ग्राफ पेपरवरती काढायची, बरोबर। ग्राफ पेपर ऑर्डर पेअर इज रिप्रेझेंट अ पॉईंट ऑन दॅट लाईन। त्या लाईनवरचा तो पॉईंट असतो, म्हणजेच एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस वगैरे। इयत्ता 9वीला हा भाग काही आपला झालेला आहे। आता या ठिकाणी बघा, आपण एक इक्वेशन घेऊया, साधा सिंपल इक्वेशन घ्या। पहिल्या याच्यात घेतलं तेच x प्लस वाय इज इक्वल टू 5 अँड x मायनस वाय इज इक्वल टू 3। आता या इक्वेशन ग्राफिकल मेथडने आपल्याला याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे। तर इयत्ता 9वीला लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा काढायचा हे आपण अभ्यासलेलं आहे। आता या ठिकाणी बघा, द ऑर्डर पेअर रिप्रेझेंट अ पॉइंट इन दॅट लाईन। त्या ऑर्डर पेअर सोल्युशन जे असेल, इक्वेशनचं जे सोल्युशन असेल ते सोल्युशन म्हणजेच त्या जे ऑर्डर पेअर आपल्याला मिळणार आहे। जसं की हे बघा, एक्स आणि वायचे, सपोज एक्सची व्हॅल्यू आपण 4 घेतली, वायची व्हॅल्यू जर 1 घेतली, म्हणजेच 4 1 ही एक ऑर्डर पेअर मिळाली आपल्याला सोल्युशनची, बरं। आता ही ऑर्डर पेअर काय रिप्रेझेंट करते? पॉइंट रिप्रेझेंट करते। याचा जर आपण ग्राफ काढला तर एक पॉइंट येणार आहे ऑन दॅट लाईन, की जी लाईन आपल्याला इक्वेशनची मिळणार आहे, बरोबर। आता असं कमीत कमी आता लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला मिनिमम 3 or 4 पॉईंट्स आवश्यक आहेत, बरोबर। म्हणजे आपल्याला ह्या ऑर्डर पेअर 3 ते 4 ऑर्डर पेअर घेणं आवश्यक आहे। आपल्याला माहिती आहे की एका लिनियर इक्वेशनला असंख्य सोल्युशन्स असतात, त्याच्यामुळे सोपं आहे, एक्सची व्हॅल्यू कुठलीही घेतली आपण आणि ती व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळते, बरोबर। अशा आपल्याला असंख्य व्हॅल्यू, पण त्याच्यापैकी फक्त किमान 3, एक क्लॅरिटी असण्यासाठी आपल्याला 3 जरी घेतले तरी येणार आहे, पण 4 घेऊया आपण, बरं, एक थोडी क्लॅरिटी असण्यासाठी। म्हणून एक त्याचा आधी पहिल्यांदा टेबल तयार करायचा। तर तो टेबल कसा तयार करायचा? याच्या पेअर मिळवायसाठी, बरोबर। पेअर मिळवायचे आपल्याला फर्स्ट इक्वेशनच्या बाबतीतला बघूया। हे इक्वेशन सॉल्व कसं करायचं? x प्लस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन, याच्या ऑर्डर पेअर आपण मिळवणार आहोत। त्याच्यासाठी एक असा टेबल तयार करायचा, एक्सच्या व्हॅल्यू, वायच्या व्हॅल्यू आणि एक्स वाय असं ऑर्डर पेअर मध्ये लिहायचं। आपल्याला मिनिमम 4 व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत, म्हणून मी 4 एक खाते तयार करून घेतो। कुठल्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू
जसं तुम्हाला योग्य वाटेल सोयीस्कर त्या सोयीनुसार तुम्ही एक्स किंवा वाय या चलाची एक व्हॅल्यू घेऊ शकता सोयीस्कर. पण इथं एक मात्र लक्षात घ्यायचं की एक्स आणि वायची व्हॅल्यू घेत असताना तो पॉईंट आपल्या ग्राफ पेपरवरती प्लॉट करणं शक्य होईल अशाच पद्धतीचे अंक घ्यायचे, नंबर्स घ्यायचे. नाही तर मग आपण 10, 15, 20 बी घेतलं तरी ते ऑर्डर पेड आपल्याला मिळालंच आहे, परंतु ती संख्या आपल्याला ग्राफ पेपरवरती दाखवता येणार नाही. ग्राफ पेपर छोटासा एक लिमिटेड आहे तो, बरोबर. त्याच्यामुळे नंबर्स घेताना लहान अंक घ्यायचे शक्यतो 1, 2, 3, बरोबर, 0, मायनस नंबर्स असे. म्हणजे इक्वेशन कसं आहे याचा विचार करून त्या संख्या घ्यायच्या. जास्त मोठ्या संख्या घेतल्या तर तो पॉईंट ग्राफ पेपरवरती प्लॉट करायला थोडी अडचण येणार आहे, लक्षात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मी काय करतो, इथं एक्सच्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करतो. सपोज एक्सची व्हॅल्यू मी 1 घेतली तर वाय काय येणार आहे. आता हे प्रत्यक्षात सोडवायचं पण असतं आपल्याला. x is equal to 1 if then 1 plus y is equal to 5, y is equal to 5 minus 1, therefore y is equal to 1. म्हणजेच y ची व्हॅल्यू मिळणार आहे, सॉरी 4 मिळणार आहे. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 1 असेल तर y ची व्हॅल्यू 4 असेल. म्हणजे 1, 4 ही एक ऑर्डर पेर आपल्याला मिळालेली आहे. 1, 4. दुसरी व्हॅल्यू घेतो मी 2 घेतली तर y ची व्हॅल्यू काय मिळणार आहे. x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर y इज इक्वल टू 5 मायनस 2, 3. म्हणजे 2, 3. थोडं इक्वेशन थोडं कॉम्प्लिकेटेड असेल तर आपण ते सोडवणारच आहेत. हे आता इझी इक्वेशन आहे, सिम्पल आहे, म्हणून ते आपण डायरेक्टली करू शकतो. सपोज मी आता y ची व्हॅल्यू आपलं x ची व्हॅल्यू 3 घेतो तर y काय येणार आहे 2. x ची व्हॅल्यू मी -1 घेतो तर y ची व्हॅल्यू काय येणार आहे 6. तर -1 हा इकडे त्यांना प्लस होणार आहे. 5 + 1 6. तर ह्या ऑर्डर पेर आपल्याला मिळाल्या 3, 2, -1, 6. ठीक आहे. आता या एका इक्वेशनचं एक टेबल तयार झालं, म्हणजे ऑर्डर पेरचं एक टेबल आपण या ठिकाणी तयार केलं. आता हे सगळ्या ऑर्डर पेर म्हणजेच काय रिप्रेझेंट करणार ते पॉईंट, आणि हे सगळे पॉईंट तुम्हाला ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहेत, बरोबर. आणि मग ते अर्थातच ते सगळे पॉईंट काय असणार आहे, एक कोलिनियर असणार आहे, बरोबर. कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेत असणार आहे, बरोबर. म्हणजेच हे सगळे पॉईंट काय एक स्ट्रेट लाईन फॉर्म करणार आहेत, बरोबर. ती एक स्ट्रेट लाईन. दुसऱ्या इक्वेशनवरनं त्याचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन मिळेल. आणि या दोन्ही स्ट्रेट लाईन त्या ग्राफ पेपरवरती ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज द कॉमन सोल्युशन. त्याचे जे कोऑर्डिनेट्स असतील त्या कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज द कॉमन सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. समजलं. आता आपण थोडंसं करून बघूया इथं एका ग्राफचं. आता मी या ठिकाणी एक ग्राफ तयार करतो. त्यासाठी काय करायचं आहे, एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करायचे आहेत, बरोबर. कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करायची. इथं 0, 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. इथं अंदाजे घेतले, इथं काही स्केल नाही आहे परफेक्ट, पण आपल्याला फक्त समजण्यासाठी इथं मायनस नंबर घेऊया. -1, -2, -3. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. त्यानंतर इकडे घेऊया -1, -2, -3, -4. आता हे पॉईंट जे हे ऑर्डर पेर आपल्याला आता काय रिप्रेझेंट करणार आहे पॉईंट. त्याचा पॉईंट आता या ठिकाणी प्लॉट करायचे, बरोबर. पहिला पॉईंट काय येणार आहे 1, 4 म्हणजेच एक्स
ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 4 आहे. म्हणजेच 1 इज अ एक्स कोऑर्डिनेट, 4 इज द वाय कोऑर्डिनेट. आता एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, एक्स कोऑर्डिनेट 1 याचा विचार करायचा. वाय कोऑर्डिनेट काय 4, पॉझिटिव्ह दोघं नंबर म्हणून पॉझिटिव्ह जे डायरेक्शन आहे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. 4, 1 हे दोघं ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात, दोघं परपेंडिक्युलर, तो पॉईंट झाला 1, 4. हे ऑर्डर पेअर काय करते, एक पॉईंट रिप्रेझेंट करते. आता डायरेक्ट असं लिहितो इथं, सगळं आपलं झालेलं आहे, नवीन आपण अभ्यासलेलंच आहे. हा पॉईंट झाला. दुसरा पॉईंट आहे 2, 3. एक्स कोऑर्डिनेट 2 सगळे पॉझिटिव्ह आहेत, वाय कोऑर्डिनेट 3 म्हणजे तो इथे येईल. असा प्लॉट केला मी. नंतर 3, 2, 3, 2. नंतर -1, 6, -1, 6, पॉझिटिव्ह 6 इथे. तर बघा, जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सगळे पॉईंट कोलिनियर आहे, एका सरळ रेषेत आहेत. म्हणजेच हे पॉईंट काय करतात, एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. ही स्ट्रेट लाईन बघा. आता स्केलचा साय जर आपण करतात ते बघा, थोडंसं अडचण येणार आपल्याला. बरोबर, म्हणजेच ही जी स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन कोणत्या इक्वेशनचा ग्राफ आहे, x + y = 5. दिस स्ट्रेट लाईन इज द ग्राफ ऑफ इक्वेशन x + y = 5. या इक्वेशनचा तो ग्राफ आहे. त्याच पद्धतीने दुसरं जे इक्वेशन दिलेलं आहे, सायमल्टेनियस इक्वेशन x - y = 3, याचा एक असाच पद्धतीने टेबल तयार करायचा. -4, -5. आता दुसरा जो टेबल आहे हे x - y या इक्वेशनच्या ऑर्डर पेअर आपल्याला मिळवण्यासाठी. x, y, x, y ऑर्डर पेअरमध्ये 1, 2, 3 and 4. आता इथं एक्सच्या व्हॅल्यू घ्या किंवा वायच्या घ्या, एक्सच्या किंवा वायच्या. आता इथे मी वायच्या व्हॅल्यू, आपल्या सोयीनुसार आपण करायचं. आता वायची व्हॅल्यू लिहितो इथं मी 1. वायची व्हॅल्यू जर 1 घेतली तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, या इक्वेशनमध्ये ही वायची व्हॅल्यू पुट करा, तर त्याचा दुसरं जे इक्वेशन व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू मिळते. एक्स मायनस वायची व्हॅल्यू 1 घेतली, एक्स = हा -1 राईट साईडला घ्यायचं आहे. 3 + 1 = 4. तर म्हणजे वायची व्हॅल्यू जर 1 असेल तर 4, एक्सची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 4. नंतर वायची व्हॅल्यू मी आता -1 घेतो, तर काय आहे इथं -1 जर घेतला तर एक्स मायनस हे ऑलरेडी सबट्रॅक्शनचं साईन इथं दिलेलं आहे आणि वायची व्हॅल्यू पुन्हा मायनस आलेली आहे, निगेटिव्ह आलेली आहे. असं करता येईल आपल्याला. एक्स मायनस प्लस झाला, आणि हा +3 राईट साईडला घेताना पण काय येणार, तो 2 -1 होणार आहे. 3 - 1 2, म्हणजेच इथं काय येणार आहे, इथं जर -2 घेतलं तर काय येणार आहे, -1 ला त्याची व्हॅल्यू 3 आली तर -2 ला काय येणार आहे, 2 येणार आहे. याची व्हॅल्यू टाकून बघूया आपण आता. x - -2 = 3, -, +2, 2 मायनस होईल राईट साईडला येताना. 3 - 2 1. एक्सची व्हॅल्यू काय तेव्हा 1. इफ we take the value of y is -2, then we get the value of x is 1. अशा पद्धतीने घ्या. अजून तुम्ही कुठले घेऊ शकता. मी 0 0च घेतो. आता 0 जर घेते
तर काय येणार आहे वायची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 3, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 3, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे 3. या पद्धतीने आता या इक्वेशनचा ग्राफ तयार करायचा आपल्याला. ठीक आहे, तर तो ग्राफ कसा येईल बघा. 4 1 2 minus 1 1 minus 2 3 0. आता हे जे ऑर्डर पेअर्स आहेत, ऑर्डर पेअर रिप्रेझेंट अ पॉईंट ऑन दॅट लाईन. या लाईनवरती आता ते प्लॉट करायचे आहेत आपल्याला. 4 1 पॉझिटिव्ह दोघं, पॉझिटिव्ह 4 एक्स ॲक्सिसवरचा आणि पॉझिटिव्ह 1 वाय ॲक्सिसवरचा, म्हणजे हा पॉईंट इथे. 2 minus 1 2 वाय ॲक्सिस मायनस 2 आहे. हे नंबर्स, हे पॉईंट आपल्याला ग्राफ पेपरवरती व्यवस्थित दाखवता येते. 1 minus 2 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह 2, नंतर 3 0 3 0 म्हणजे तो इथेच येणार आहे. वाय कॉर्डिनेट काय त्याचा 3. आता हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात येते की हे सगळे पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. बरोबर, म्हणजेच हे पॉईंट काय करतायत, एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतायत. या पद्धतीने ग्राफ पेपर शेवटी क्लिअर येत नाही. आता या ठिकाणी बघा, या दोघं ज्या लाईन आहेत, बरोबर, आता ही जी रेड लाईन मी या ठिकाणी ड्रॉ केली, ही लाईन काय मग ही दिस रेड लाईन इज द ग्राफ ऑफ एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ह्या इक्वेशनचा तो ग्राफ आहे. आता दोघं ग्राफ बघा, दोघं स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट झालेले आहे. बरोबर, आता त्याचा हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, याचा अर्थ हा पॉईंट दोघं लाईनवर आहे. बरोबर, धिस पॉईंट इज लाय ऑन बोथ लाईन्स. लाईन आपण याला असं म्हणूया एल लाईन आणि एम, दोघं लाईनवरती तो कॉमन पॉईंट आहे. बरोबर, म्हणजे असं अर्थ त्याचे जे कॉर्डिनेट असतील ते कॉर्डिनेट म्हणजेच त्या दोन्ही इक्वेशनचं कॉमन सोल्युशन असेल. बरोबर, आता साधारणतः याचं हे आपण अंदाजे घेतलेले. बरोबर, आता शक्यतो इथं यायला पाहिजे होतं ते 4 and 1 असं येईल ते, पण इथं आपण अंदाजेच हे सगळे ड्रॉ केलेले आहेत, त्याच्यामुळे ते बरोबर येईल ते. आपण जर या पद्धतीने पहिल्या पद्धतीने जे सोडवलं त्या ठिकाणी त्याचं कॉमन सोल्युशन काय आलं होतं 3 and 2. बरोबर, आपला 4 आणि 1 आलं होतं. एक्सची व्हॅल्यू 4, वायची व्हॅल्यू 1 आली होती. इथंही तसं येणार, इथं पण लाईन त्या अंदाजेच काढलेल्या आहेत, त्याच्यात ते पॉईंट एकसारख्या अंतरावर इक्वल डिस्टन्सवर नाही येत, त्याच्यामुळे ते येणार नाही. प्रत्यक्ष ग्राफ पेपरवरती ते व्यवस्थित येऊ शकतात. ठीक आहे, इथपर्यंतचा भाग आपला संपला. ही जी मेथड आहे ती पुन्हा आपण एकदा नंतर घेऊया. तर या ठिकाणी आपण आज थांबूया. यानंतर पुढचं लेक्चर, पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. परंतु आज आपण या ठिकाणी आता थांबतोय, बाकीचा पुढचा भाग नंतर घेऊया. धन्यवाद.